हाय फ्रेंड्स, बघा इरेग्युलर वर्ड्स आपण पाहतोय. इरेग्युलर वर्ड्स जे संख्येने 500च्या आसपास आहेत. बघा इरेग्युलर वर्ड्स काय असतात, एकतर त्या वर्ड्सचे तिन्ही फॉर्म्स एकसारखे असतील, तिन्ही फॉर्म्स वेगवेगळे असतील किंवा कुठले तरी दोन फॉर्म्स एकसारखे असतील, यांनाच इरेग्युलर वर्ड्स असं म्हटलं जातं. बघा याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा आजचा पहिला वर्ड तुमच्या समोर आहे रन. रन म्हणजे धावणे किंवा पळणे. रन म्हणजे काय, धावणे किंवा पळणे. याचं दुसरं रूप आहे रन आणि याचं तिसरं रूप आहे रन. रन, रॅन आणि रन. रन म्हणजे काय, धावणे किंवा पळणे. बघा लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे रिंग. रिंग म्हणजे वाजणे. रिंग म्हणजे वाजणे, मोबाईलची रिंग वाजणे. बघा दुसरं रूप आहे रँग आणि याचं तिसरं रूप आहे रंग. रिंग, रँग आणि रंग. रिंग म्हणजे काय, वाजणे. तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, बघा लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे राईज. राईज म्हणजे सूर्य, चंद्र इत्यादीचा उदय होणे. सूर्य, चंद्र इत्यादीचा उदय होणे किंवा वर जाणे. ताप, उष्णता, आवाज, किमती इत्यादीमध्ये वाढ होणे, वाढणे किंवा चढणे, यालाच काय म्हटलं जातं, राईज. लक्षात ठेवा. याचं बघा दुसरं रूप आहे रोज आणि याचं तिसरं रूप आहे रिझन. राईज, रोज आणि रिझन. लक्षात ठेवा व्यवस्थितपणे, मराठीमध्ये एवढे अर्थ निघतात. पुढे बघा पुढचा वर्ब आहे रीड. रीड म्हणजे वाचणे. रीड म्हणजे काय, वाचणे. याचं दुसरं रूप आहे रेड आणि याचं तिसरं रूप पण आहे रेड. रीड, रेड आणि रेड. बघा स्पेलिंग रीडचीच आहे, पण उच्चार निघताना दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपासाठी रेड असा काढला जातो. बघा दुसरं जे रूप आहे हे सिम्पल पास्टमध्ये वापरलं जातं. क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे याचा वापर फक्त सिम्पल पास्ट यामध्ये वापरलं जातं. हे पण तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वर्ब आहे सी. सी म्हणजे पाहणे. सी म्हणजे पाहणे. याचं दुसरं रूप आहे सॉ आणि याचं तिसरं रूप आहे सीन. सी, सॉ आणि सीन. सी म्हणजे पाहणे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे प्रूव्ह. प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. याचं दुसरं रूप आहे प्रूव्ड आणि याचं तिसरं रूप आहे प्रूव्हन. प्रूव्ह, प्रूव्ड आणि प्रूव्हन तिन्ही रूपं वेगवेगळे आहेत, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे से. से म्हणजे म्हणणे किंवा बोलणे. से म्हणजे काय, म्हणणे किंवा बोलणे. याचं दुसरं रूप आहे सेड आणि याचं तिसरं रूप पण आहे सेड. से, सेड आणि सेड. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. से म्हणजे म्हणणे किंवा बोलणे. पुढे बघा पुढचं वर्ब आहे ओव्हरस्लीप. ओव्हरस्लीप म्हणजे फाजील झोप घेणे. ओव्हरस्लीप म्हणजे फाजील झोप घेणे. याचं दुसरं रूप आहे ओव्हरस्लेप्ट आणि याचं तिसरं रूप आहे ओव्हरस्लेप्ट. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. ओव्हरस्लेप्ट, ओव्हरस्लेप्ट. ओव्हरस्लीप म्हणजे फाजील झोप घेणे. ठीक आहे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे प्रीसेल. प्रीसेल म्हणजे उत्पादन उपलब्ध होण्यापूर्वीच त्याची विक्री करण्यास मान्यता देणे, याला प्रीसेल असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप आहे प्रीसोल्ड आणि याचं तिसरं रूप पण आहे प्रीसोल्ड. बघा दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. प्रीसेल म्हणजे मराठीमध्ये हे अर्थ लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे ओव्हरटेक. ओव्हरटेक म्हणजे मागे टाकणे, गाठणे, मात करणे, याला काय म्हटलं जातं, ओव्हरटेक. ठीक आहे. बघा रस्त्याने तुम्ही चाललाय, या ठिकाणी एक गाडी आहे आणि तुम्ही इथून मागं चाललाय. तसंच या गाडीला तुम्ही मागं टाकताय, या गाडीला मागं टाकून तुम्ही पुढे जाताय, यालाच काय म्हटलं जातं, ओव्हरटेक करणं म्हटलं जातं. मागे टाकणे, गाठणे किंवा मात करणे. याचं दुसरं रूप आहे ओव्हरटूक आणि याचं तिसरं रूप आहे ओव्हरटेकन. ठीक आहे. तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे सेल. सेल म्हणजे विकणे. सेल म्हणजे विकणे. याचं दुसरं रूप आहे सोल्ड आणि याचं तिसरं रूप पण आहे सोल्ड. सेल, सोल्ड, सोल्ड. ठीक आहे. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. सेल म्हणजे विकणे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे ओव्हरस्पीक. ओव्हरस्पीक म्हणजे काय, जास्त बोलणे. ओव्हरस्पीक, जास्त बोलणे. याचं दुसरं रूप आहे ओव्हरस्पोक आणि याचं तिसरं रूप आहे ओव्हरस्पोकन. ठीक आहे. ओव्हरस्पोकन, लक्षात ठेवा. ओव्हरस्पीक, ओव्हरस्पोक आणि ओव्हरस्पोकन, जास्त बोलणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे प्रीपे. प्रीपे म्हणजे आगाऊ पैसे भरणे. आगाऊ पैसे भरणे. याचं दुसरं रूप आहे प्रीपेड आणि याचं तिसरं रूप पण आहे प्रीपेड. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. आगाऊ पैसे भरणे म्हणजे बघा एखादी ऑर्डर तुम्ही केली, ती ऑर्डर तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत, म्हणजेच प्रीपे. ठीक आहे. दुसरं रूप काय, प्रीपेड आणि याचं तिसरं रूप पण आहे प्रीपेड, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वर्ब आहे सेट.
म्हणजे घट्ट होणे, घट्ट बसविणे, नीट बसणे याला काय म्हटलं जातं? सेट. याचं दुसरं रूप पण सेट आहे, तिसरं रूप पण सेट आहे. पहिलं, दुसरं आणि तिसरं तिन्ही रूपं सेम आहेत. सेट, सेट, सेट. सेट म्हणजे घट्ट होणे, घट्ट बसवणे किंवा नीट बसणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे ओव्हरसी. ओव्हरसी म्हणजे देखरेख करणे. ओव्हरसी म्हणजे देखरेख करणे. याचं दुसरं रूप आहे ओव्हरसॉ आणि याचं तिसरं रूप आहे ओव्हरसीन. पहिलं, दुसरं आणि तिसरं तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत. ओव्हरसी म्हणजे देखरेख करणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे ओव्हरशूट. ओव्हरशूट म्हणजे च्यावर किंवा पलीकडे मारणे. च्यावर किंवा पलीकडे मारणे याला ओव्हरशूट असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप आहे ओव्हरशॉट आणि याचं तिसरं रूप पण आहे ओव्हरशॉट. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. ओव्हरशूट म्हणजे च्यावर किंवा पलीकडे मारणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्वॉ म्हणजे शिवणे. याचं दुसरं रूप आहे स्वॉट आणि याचं तिसरं रूप आहे स्वान. ठीक आहे. स्वॉ म्हणजे शिवणे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्वॉ. स्वॉ म्हणजे करवतीने कापणे किंवा कापले जाणे याला काय म्हटलं जातं? स्वॉ. याचं दुसरं रूप आहे स्वॉर्ड आणि याचं तिसरं रूप पण आहे स्वॉर्ड. ठीक आहे, लक्षात ठेवा व्यवस्थितपणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे क्विट. काय? क्विट म्हणजे सोडून देणे, त्याग करणे, काम थांबवणे याला काय म्हटलं जातं? क्विट. याचं दुसरं रूप आहे क्विटेड आणि याचं तिसरं रूप पण आहे क्विटेड. ठीक आहे, पहिलं, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. क्विट म्हणजे सोडून देणे, त्याग करणे किंवा काम थांबवणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे प्लीड. प्लीड म्हणजे विनवणी करणे. प्लीड म्हणजे विनवणी करणे. याचं दुसरं रूप आहे प्लीडेड आणि याचं तिसरं रूप पण आहे प्लीडेड. ठीक आहे, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे राईड. राईड म्हणजे घोड्यावर स्वार होऊन रपेट मारणे याला काय म्हटलं जातं? राईड. याचं दुसरं रूप आहे रोड आणि याचं तिसरं रूप आहे रिडन. राईड, रोड आणि रिडन. पहिलं, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे सीक. सीक म्हणजे शोधणे. सीक म्हणजे शोधणे. याचं दुसरं रूप आहे सॉर्ट आणि याचं तिसरं रूप पण आहे सॉर्ट. सीक, सॉर्ट आणि सॉर्ट तिन्ही दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, लक्षात ठेवा. सीक म्हणजे शोधणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे ओव्हरवाइंड. ओव्हरवाइंड म्हणजे जास्त केली देणे. याचं दुसरं रूप आहे ओव्हरवाउंड आणि याचं तिसरं रूप पण आहे ओव्हरवाउंड. ठीक आहे, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे पार्टेक. पार्टेक म्हणजे भाग घेणे, सहभागी होणे. पार्टेक म्हणजे काय? भाग घेणे किंवा सहभागी होणे. याचं दुसरं रूप आहे पार्टूक आणि याचं तिसरं रूप आहे पार्ट टेकन. पार्टेक, पार्टूक आणि पार्ट टेकन म्हणजे भाग घेणे किंवा सहभागी होणे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे पुट. पुट म्हणजे ठेवणे. पुट म्हणजे ठेवणे. याचं दुसरं रूप पण पुट आहे आणि तिसरं रूप पण पुट आहे. तिन्ही रूपं सेम आहे. पुट म्हणजे ठेवणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे पे. पे म्हणजे पैसे भरणे, लक्ष इत्यादी देणे याला काय म्हटलं जातं? पे. याचं दुसरं रूप आहे पेड आणि याचं तिसरं रूप पण आहे पेड. पे म्हणजे पैसे भरणे, लक्ष इत्यादी देणे. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, पेड, पेड, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे सेंड. सेंड म्हणजे पाठवणे. सेंड म्हणजे पाठवणे. याचं दुसरं रूप आहे सेंट आणि याचं तिसरं रूप पण आहे सेंट. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. सेंड म्हणजे पाठवणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे ओव्हरथिंक. ओव्हरथिंक म्हणजे अतिविचार करणे. अतिविचार करणे याला काय म्हटलं जातं? ओव्हरथिंक. याचं दुसरं रूप आहे ओव्हरथॉट आणि याचं तिसरं रूप पण आहे ओव्हरथॉट. ठीक आहे, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. ओव्हरथिंक म्हणजे अतिविचार करणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे ओव्हरथ्रो. ओव्हरथ्रो म्हणजे उलटून टाकणे. याचं दुसरं रूप आहे ओव्हरथ्रेव आणि याचं तिसरं रूप आहे ओव्हरथ्रोन. ओव्हरथ्रो, ओव्हरथ्रेव आणि ओव्हरथ्रोन म्हणजे उलटून टाकणे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे रीड. रीड म्हणजे च्यापासून मुक्त करणे याला काय म्हटलं जातं? रीड. याचं दुसरं रूप पण रीड आहे आणि तिसरं रूप पण रीड आहे. पहिलं, दुसरं आणि तिसरं तिन्ही रूप सेम आहे, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे काही इंग्लिश वर्ब्स आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग.